प्रभाग 6 मध्ये माजी महापौर मैनुद्दीन बागवान व ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल, भव्य प्रचार फेरीने शक्तीप्रदर्शन। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून प्रभाग 6 मध्ये माजी महापौर मैनुद्दीन बागवान व ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। अर्ज भरण्याच्या निमित्ताने शहरात भव्य पदयात्रा व प्रचार फेरी काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले। याची सुरुवात मिरजेच्या हजरत ख्वाजा शमना मीरा यांचे दर्शन घेऊन गणपती मंदिर सर्वोदय चौक येथे पूजन करून त्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थकांच्या मोठ्या सहभागात पदयात्रा काढण्यात आली। या प्रचार फेरीत महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। बागवान तू आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग या प्रभागातील नव्या चेहऱ्यांपैकी एक असून त्या एक अभ्यासू, सक्षम, सामाजिक भान असलेले नेतृत्व म्हणून ओळखल्या जात आहेत। विविध समाजातील गोरगरीब नागरिकांच्या न्यायालयीन प्रकरणामध्ये त्यांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे त्या गोरगरिबांच्या कैवारी म्हणून परिचित असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जाते। यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी सांगितले की प्रभागातील आतापर्यंत केलेल्या विकास कामांच्या बळावरच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। उर्वरित विकास कामे ही गतीने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। त्यानंतर मिरज महानगरपालिका कार्यालयात दोन्ही उमेदवारांचे अर्ज अधिकृतरित्या दाखल करण्यात आले। या भव्य प्रचार फेरीमुळे प्रभाग क्रमांक 6 मधील राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी अजित पवार गटने निवडणुकीत आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हा 6वी वार्षिक महानगरपालिका इलेक्शन आहे। हा महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे, अजितदादा गटातर्फे आज मी आणि माझ्यासोबत असलेल्या बिल्किस बुजुर्ग आम्ही आज दोघं जण आज अर्ज दाखल करणार आहे। ते अजितदादा पवार हे आज संध्याकाळी निर्णय घेतील। ज्या पद्धतीने ज्यांना जे सोयीचं वाटतं त्या पद्धतीने अर्ज भरून घ्या। पक्षाकडनं ईबी फॉर्म आज संध्याकाळी येथील नियमाप्रमाणे फॉर्म भरण्याची मुदत उद्या 2 वाजेपर्यंत आहे। 2 वाजेच्या आत ईबी फॉर्म महानगरपालिकेत जमा होतील।